आज आपल्या समराळा या गावामध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान यासाठी महसूल आणि पंचायत समिती, कृषी विभागाच्या माध्यमातून युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच साहेब आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आपल्या धर्माबाद तालुक्याचे गटविकास अधिकारी साहेब, आपल्या तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार साहेब गावंडे साहेब आणि आमच्या युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी माननीय जगजीवन बिल्लाळीकर सर, माननीय भालेराव साहेब आणि आमच्या म्हणजे भागातून आलेले सर्व ग्रामसेवक मंडळी आणि आमचे मित्र मिरकुटे साहेब ना तुमचं कनाके साहेब, राटीला होते ना तुम्ही, कुठंतरी होते ना तिकडं, हां बिरुळीला होते, बरोबर मी बघितल्यासारखं वाटते सरांना. आणि बऱ्याच गावचे आपले पत्रकार मंडळी आलेले आहेत आणि आमचे मित्र माननीय चंद्रभीम हौजेकर साहेब, पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे रोजगार सहाय्यक आणि गणेशजी वाघमारे साहेब चिकनेकर आणि पत्रकारसुद्धा आणि सर्व गावकरी बांधव, आजूबाजूहून आलेले सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गटाचे सर्व अध्यक्ष CRP मॅडम आणि सर्व गावकरी बांधव आणि काही या ठिकाणी सरपंचसुद्धा आलेले आहेत, आपल्या येताळ्याचे सरपंच साहेब आणि रोजगार सेवक साहेब, सर्व गावकरी बांधव. हा मेन जे विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांचा 100 दिवसाचा जे कृती कार्यक्रम आहे की रोजगार हमी किंवा वृक्ष लागवड, फळबाग लागवड कशी केली पाहिजे, आधुनिक शेती कशी केली पाहिजे, याबद्दल आता गावागावातल्या शेतकऱ्याला जागं करण्यासाठी शासन भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला नवनवीन योजना देत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये एक आत्मीयता वाढली पाहिजे. शेतकरी हा जागा झाला पाहिजे की बाबा झाड माझं आहे. आता कालचीच घटना आहे, परवा दिवशी पाऊस पडला, नरसी नायगाव भरपूर पाऊस पडला, आपल्याकडेही पडला असेल. हे पावसाचे दिवस आहेत का हो? बोला, मी काय मतदान मागायला आलं नाही, मला काही इथं इलेक्शन करायचं नाही. पावसाचे दिवस आहेत का? हे चर्चासत्र कार्यक्रम आहे, मार्गदर्शन शिबिर आहे. बोललं पाहिजे, उगा खिचडी खाऊन जायला आलो नाही आपण, बरोबर आहे. चर्चासत्र आहे, चर्चा झाली पाहिजे. गावामध्ये सप्ताह लावतो आपण, हनुमान मंदिराच्या ठिकाणी, महादेव मंदिराच्या ठिकाणी सप्ताह लावतो. काय झालं पाहिजे? आध्यात्मिक वातावरण तयार झालं पाहिजे, गावामध्ये सुख शांती नांदली पाहिजे, काहीतरी एक उदांत हेतून आपण सप्ताह लावतो. तसा कृषी सप्ताह लावला पाहिजे आपण, तरच आपलं अर्थकारण सुधारणार आहे. बरोबर आहे, मी बोलालेले एकल्यानं टाळी वाजली, बाकीच्याला टाळी वाजवायला लाईट बिल येईल आलं. हां, खरं असेल तर टाळी वाजवा. अहो, तुमचा सर्वांचा, माझा, साहेबाचा, सगळ्यांचा काय मुख्य व्यवसाय आहे? शेती. साहेबाची आमची चर्चा झाली. साहेब आपल्या जवळचेच आहेत, त्यांच्याही घरी जमीन आहे, तुमच्याही घरी जमीन आहे, माझ्याही घरी जमीन आहे, त्यांच्याही घरी जमीन आहे, प्रत्येकाच्या घरी जमीन आहे. आपण एवढं इथे लोक बसलोत किंवा आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण भारतभर, पूर्ण विश्वामध्ये मानवजातीमध्ये 2 वर्ग आहेत, स्त्री आणि पुरुष. त्याच्यामध्ये कोणी छोटा मोठा दुकानदार आहे, कोणी छोटा मोठा किराणा दुकानवाला आहे, कोणी मोठा कापड दुकानवाला आहे, कोणी मोठा अब्जोपती आहे, कोणी कंपनीचा मालक आहे, कोणी संस्थेचा मालक आहे, कोणी पेट्रोल पंपवाला आहे, कोणी हवा पंपवाला आहे, कोणी खिचडी भजे विकणारा आहे, कोणी भेळ विकणारा आहे आणि कोणी अधिकारी आहे आणि कोणी शेतकरी आहे आणि कोणी कामगार आहे. सर्वात जास्त परेशान कोण आहे आता? शेतकरी. का? जेवायला नाही म्हणून परेशान आहे. अहो, लोकांना जेव घालतो एवढं अन्नधान्य बनवतो आपण, तरी आपण परेशान आहोत. का परेशान आहो? दुबार पेरणी, तिबार पेरणी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, त्रस्त आहो आपण. हवा पंपवाला परेशान नाही, हवा मारला की 20 रुपये काढते. कामगार परेशान नाही, हाय परेशान. ताज्या घोड्यावरची गोमाशी,
लागलं ठीक आहे, नाही लागलं जिंदाबाद. पण शेतकरी राजा परेशान आहे. म्हणून शेतकरी राजा आधुनिक शेतीकडे वळणं काळाची गरज आहे. आपल्या आता भालेराव साहेबांनी सांगितले, आमचे जगजीवनराव साहेबांनी सांगितले की झाडे लावा, झाडे जगवा. लोकांच्या डोक्यात काय आहे, झाडं लावायचं म्हणलं की साहेबानं लावावं, पंचायत समितीनं लावावं, कृषी ऑफिसनं लावावं, हां, किंवा सामाजिक वन विभागानं लावावं. म्हणजे झाडं लावायचं काम आमचं नव्हं असं लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे फिट्ट. आता एवढे जे लोक आले तिथं, आल्याच मी म्हणलो बाबा इथंच कार्यक्रम कसं ठेवला, माणसंच येईनात. म्हणजे साहेबानं एक आदर्श डोळ्यात ठेवून आणला की बाबा या ठिकाणी जे हिरवळ झाली याचा आदर्श बघून तरी लोक म्हणजे पुढे झाडं लावतील, हे एक उद्देश होता. परंतु लोकांच्या कसं आहे, लोकायला इथं म्हणजे याची म्हणजे मनातून नाही तयारी. आता जेवढे लोक आलेत, काय खेळ होय, चला बघूत म्हणून आलेत साहेब. आलेत लोक, साहेबांना ठेवले म्हणून. आता काही इंजिनियर, काही साहेब आले, काही रोजगार साहेब आले, हां, काही ग्रामसेवक साहेब आले, पत्र वाचून आले, काही सामाजिक भावनेतून आले. पण काही लोक आले तर काय खेळ होय बघूत असे म्हणून काही जण आले. म्हणजे मनातून आले नाहीत अजून. मी म्हणतोय आले असते ना इथं गर्दीच मावली नसती, अख्खं गाव आलं पाहिजे. मी काय म्हणलं पहिल्यांदा, सप्ताह झाला पाहिजे, सप्ताह, कृषी सप्ताह झाला पाहिजे. तर आपलं राजकारण, आता जे साहेबांनी म्हणले शेतकरी कर्ज देऊ शकते, 100% देऊ शकते. कवा झाड माझं आहे वाटलं पाहिजे. वृक्षतोड भरपूर झाली, कोण केली हो? वृक्षतोड कोण केली? शेतकरी केली, माणसानं केली. असं कुठं झालंय का हो? उंदराची मीटिंग मिळाली, वानेराची मीटिंग मिळाली, वाघाची मीटिंग मिळाली, कुऱ्हाडी घेऊन झाडं तोडले का हो? नाही तोडले, माणसानं झाडं तोडले. मग कोण लावायचे? माणसानं लावावं लागेल. आता समजा मी पुढच्या जन्मात गाढवाच्या जन्माला गेलो, लोकाला कशाला बनू? मीच म्हणतो मी पुढच्या जन्मी गाढवाच्या जन्माला गेलो आणि मला 100 झाडं लावायचे आहेत, लावू शकतो? नाही लावता येत. परमेश्वरानं बुद्धी नावाचा प्रकार माणसालाच दिलाय, इतर प्राण्याला दिला नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून पाया पडून मुद्दाम सांगतोय, आता सुधरा. सुधरलं तरच आपलं काहीतरी खरं आहे. करोनाच्या बिमारीमध्ये अनेक लोक गेले. एक नोटीस होती आपल्याला, करोनाची बिमारी म्हणजे वरी गेले लोक. गेले म्हणजे कुठे गेले? वर गेले. का क्रिकेट खेळायला गेले का हो? अहो कायमचे गेले हो. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेले. असं कोणी पेपरला वाचलंय का कोणी? भाकर न मिळाल्यामुळं करोनाच्या बिमारीच्या काळात रुग्ण गेला. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं गेला. ऑक्सिजन कुठून तयार होते? झाडापासून. मग ते झाडं लावायचं काम कोणी केलं पाहिजे? प्रत्येकानं आपण केलं पाहिजे, स्वतः लावलं पाहिजे. एका माणसाला जगण्यासाठी कमीत कमी 7 झाडाचा ऑक्सिजन लागते मरेपर्यंत. छातीवर हात ठेवून सांगा किती झाडं लावलो आपण आत्तापर्यंत? धुऱ्यावरचे तोडले. शाश्वत शेती याच्यासाठी करा म्हणतोय आपण. शाश्वत शेती करत आहो का आता? नाही. कोणती कराली? तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, हळद. लई मोठं पीक म्हणलं तर ऊस आणि केळी, नाही तर हळद. याच्या पलीकडे आपलं नियोजन चालू आहे? काहीच नाही. बाबा पेरला होता, आज्या बी पेरला होता, आपला पणांजा पेरला होता, शेजारी पेरलाय, मी बी पेरालो, साहेब बी पेराले, सगळेच पेरालो. काय? तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, हळद. याच्या पलीकडे आपला कार्यक्रम नाही. म्हणून शासन म्हणते की बाबा तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाढवा. पर्यावरण वाढलं, पाऊस चांगला होईल, पाऊस चांगला झाला, शेतकरी सुखी होईल. आत्ताच आपण काय म्हणलो? सर्वात जास्त परेशान कोण आहे? शेतकरी. मग कोण बदलाव? शेतकऱ्यांनी. लोकाला काय वाटते? मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधाव? नाही नाही, खरंच सांगालो तुम्हाला. लोकाला बघा, शिवाजी महाराजाचं जर व्याख्यान चालू असेल, प्रत्येकाला वाटते की माझ्या घरात शिवाजी महाराज जन्माव. व्याख्यान चालू झालं की, आणि एखादी मिलिटरी मॅनचं म्हणजे स्वतंत्र काय म्हणतात त्याला, सैनिकाचं, भारतावर सीमेवर लढायचा सैनिक, त्याच्या नोकरी भरती झाली की गावामध्ये गाजावाजा सुरू झाला की बाबा आपल्याही घरात एक स्वतंत्र म्हणजे सैनिकामध्ये भरती व्हावं वाटते, म्हणजे मिलिटरी मॅन व्हावं वाटते. आणि सरहद्दीवर लढाई खेळायची म्हणली की आपल्या घरात नको वाटते. आणि प्रत्येकाच्या घरात काय वाटते? शिवाजी महाराज जन्माव. आणि तलवारबाजी खेळायची म्हणलं की नको वाटते. हे खेळ फार मोठा अवघड आहे. म्हणून
प्रत्येकाला झाडं लावा वाटतात, पाणी टाकायचं नको वाटते, असला कार्यक्रम झाला आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाढवा. पर्यावरण नाही वाढलं तर आपल्याला फार भयान परिस्थिती येणार आहे. सर आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला आपल्याला गॅस सिलेंडरसारखं पाठीवर सिलेंडर घेऊन फिरावं लागेल, नळकांड. ज्याच्या नाकाला सिलेंडर म्हणजे व्हेंटिलेटर लागलं, ऑक्सिजन लागलं, दवाखान्यात ज्यानं गेला आहे त्याला पैसे मोजलाय तेव्हाच त्याला त्याचं महत्त्व कळते, गेली त्याचं महत्त्व कळत नाही. बघा आता हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला, पिपळाच्या झाडाला देव म्हणून पूजा करतो आपण. बरोबर आहे मी बोललेलं आहे? हिंदू धर्मात वडाच्या झाडाला, पिपळाच्या झाडाला देव म्हणून आपण पूजा करतो. त्याच पिपळाच्या झाडाला बौद्ध धर्मामध्ये बौद्ध वृक्ष म्हणून पूजा होते. धर्म कोणताही असो पण त्या झाडाची पूजा होते. तुम्ही गुगल सर्च करून बघा, 18 तास 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे ते पिंपळाचं आणि वडाचं. ते नुसतं पूजेपुरतं नव्हं, हे आपण डोक्यात आणलं पाहिजे. आता साहेब सांगितले, आंबा घ्या, नारळ घ्या, जाम घ्या, सीताफळ घ्या, शेवगा घ्या, कढीपत्ता घ्या, काहीही घ्या, त्याला अनुदान आहे. पहिलं होतं, आता बी आहे, पण पहिलं कसं होतं? आता साहेब सोबत आहेत, आता म्हणजे बोललं की अलग वाटते काही लोकांना. एक खिडकीची योजना होती 2005 पासून, बऱ्याच लोकांना माहीत पण आहे. आता मी काल परवा इळेगावला गेलो होतो, इळेगावचे इथं शेतकरी बसून आहेत, तिथं बी योजना झाली, अनेक गावात झाली. आता तुमच्या इकडं या समराळा गावात झाली की नाही मला माहीत नाही. एक खिडकीच्या नावाखाली बऱ्याच लोकांना आंबे मंजूर झाले, कोणाला जांभूळ मंजूर झाले, कोणाला सीताफळं मंजूर झाले, कोणी नर्सरीचं रोप आणलं, परमिट दिलं. हेक्टरी जवळपास 65,000 रुपये होते अनुदान. लोक रोपं आणल्यावनी केले, लावल्यावनी केले, फोटो काढले, अनुदान उचलले आणि अनुदान उचललं की रोपं नेऊन बांधावर फेकले. इमानीद्वारे सांगालो, रोपं बांधावर फेकले. आणि काही गावात तर असं झालं साहेबालाच मॅनेज केले. आता साहेबाला मॅनेज केल्यामुळं काय झालं, ही योजना साहेबच मधला मार्ग सांगला, आणा म्हणला आंब्याची ढाळे, करशी ही बाग. आंब्याचे ढाळे आणले हो साहेब, तुमच्याही गावात बोलले, मी तिथे गेलो होतो बैठकीला, आम्ही पक्कड जणाला घेतल्या म्हणले, इमानदारीनं सांगालो. आंब्याचे ढाळे लावले, साहेबाला धुऱ्यावर उभा केले, ढाळे राहून पैसे काढले हो लोक. झाड गेलं वाळून, साहेब गेला पळून. अजून अनुदान आलं की अजून हात पुढी. हे खेळ झालाय, पण आता ते खेळ बंद झालाय. आता जिओ टॅग झाल्यामुळं जिओ टॅग झालं शिवाय अनुदान नाही. आता येताळ्याचे सरपंच साहेब आहेत, मी त्याच्या गावाला 2दा-3दा बैठकीला गेलो. म्हणजे झाड खरं खरं इमानदारीने जर लावायचं असेल तर तुम्ही ते झाडं कुठूनही कोण्याही नर्सरीतून आणा. आणि तुम्ही जर आमच्या माध्यमातून जर जोडलात, आम्ही तुम्हाला उच्च क्वालिटीचे GSTचे बिलासहित चांगल्या क्वालिटीचे रोपं तुम्हाला नागपूरहून, बेंगळुरून तुम्हाला रोपं मागून देऊ आपण. ते रोपं म्हणजे एवढे नंबर 1, एका झाडामध्ये कमीत कमी, आता तुम्हाला सीताफळ सांगतो, 1 किलो बनणारं सीताफळ आहे. सुपर गोल्ड नावाचं, नागनाथ मल्हारराव कसपटे बार्शीचं सीताफळ आहे. एवढं मोठं सीताफळ. तुमच्याच मतदारसंघामध्ये कोकलेगाव नावाचं गाव आहे, जाऊन या वाटल्यास, तिथं फोन नंबर सहित देतो. एका एकरमध्ये 6 लाखाचं सीताफळ काढलंय. बाळू पाटील जुने. 1 किलो सीताफळ बनणारं, गर जास्त बिया कमी. एका एकरमध्ये 444 झाडं बसतात 10 बाय 10 वर. गणित सांगतो थोडं, मी काही लई मोठा हुशार नाही सांगायला, पण तुम्हाला एक मधला जे काही शिकलंय ते सांगतोय मी. 10 बाय 10 वरचा कार्यक्रम, 444 झाडं बसतात. एका झाडाला 1 क्विंटल सीताफळ लागते. तिसऱ्या वर्षी 120 रुपये किलोनं भाव चाललाय. आपल्यापाशी 60 रुपये किलोनं जाऊ द्या, 60 रुपये बोल नका, 60 रुपये किलोनं एक झाड 1 क्विंटल. आपण 20च किलो धरू, 60 बी धरू नो, अर्ध नाही, अर्ध्यापेक्षा कमी धरू. 20 रुपये म्हणजे 20 किलो एका झाडाला आणि 60 रुपये भाव. 60 रुपये गुणिले 20 किलो किती झाले हो? 1200 रुपयाचं एक झाड झालं. 444 झाड आहेत. 44 झाडं कमी करू आपण, म्हणजे धरून होते, चुका वगैरे झाला तर 400 झाडाचं धरा. 1200 गुणिले 400, 4,80,000चं सीताफळ होते सर. गॅरंटी ॲग्रीमेंट करून देऊ कोर्टातून, जेजपासून, CA पासून. बाउंडवर नाही. तिसऱ्या वर्षी बाउंडला कोणीच विचारत नाही. कळालं? ही शाश्वत शेती आहे, गॅरंटीची शेती आहे.
दुसरं सांगतो नारळाचं. कोलंबस नावाचं नारळ आहे. श्रीलंकेच्या जसं भारत देश आहे तसा दुसरा देश आहे श्रीलंका, त्याच्यात कोलंबस नावाची सिटी आहे. तिच्या नावानं वराठी विकसित झाली. गुगल सर्च करून बघा. 3ऱ्या वर्षी नारळ लागते. एका झाडाला 1000 नारळ लागते असं म्हणालंय, पण आपण 1000 धरून 500 तरी नाही 200च धरू आपण. 200 नारळ बरोबर एका झाडाला. धुऱ्याच्या कडेनं लावा 100 झाडं, 100 झाडं आणि 200 नारळ. आज पियाचं पाण्याचं नारळ धर्माबादला जा, नांदेडला जा, बिलोलीला जा, कुठेही जा, 60 रुपये 50 रुपयाला झालंय सरस. माहीत आहे की फिल्या की कधी नारळ की नाही? म्हणजे भूक लागली काय? म्हणजे सांगण्याचा तात्पर्य नारळ हे 50 रुपयाला जरी गेलं, आपल्याजवळ 20 रुपयाला जाऊ द्या. 20 रुपये गुणिले 200 नारळ. 200 नारळ एका झाडाला 200 किती झाले हो? 4000चं एक झाड झालं. 4000 गुणिले 100 धुऱ्याच्या कडनं किती झाले? 4 लाखाचा धुरा देते आपला. धुरा आपल्या धुऱ्याच्या कडनं किती गचट आहे हो? हेकळणी टाकळणी बारतोंडी येडी बाबुळ शानी बाबुळ का राठी बोराटी चिल्लाटी आ गरडा बे गरडा घरदा माजून ठेवलाय. करा धुरे साफ, लावा नारळ. बघा चमत्कार. उग शेतकरी परेशान आहे सांगून घ्यालो. आता भालेराव साहेबांनी चंदनाचं सांगलंय. चंदन तर बिस्किट सोनं आहे साहेब. चंदनाचा भाव विचारा तुम्ही गुगलला. आता प्रत्येकाकडे मोठे मोबाईल आहेत, प्रत्येकाकडे आहेत. तुम्ही मोठे मोबाईल कशासाठी आहेत? मॅडम आलेले आहेत. मॅडमच्या आल्याच्या नंतर मॅडमचा सत्कार होईल. लगेच घ्या ते. माननीय या तालुक्याचे तहसीलदार माननीय सौ सुरेखाताई स्वामी मॅडम आगमन झालेलं आहे. सर्वांनी उठून उभा टाका. मॅडम टाळ्या वाजून स्वागत करा. तालुक्याचे तालुका तहसीलदार माननीय सौ सुरेखाताई स्वामी मॅडम आगमन झाले त्याबद्दल युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं आणि पंचायत समिती माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. मॅडम आलेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद मॅडम आल्याबद्दल. थँक्यू मॅडमचं युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती NGOच्या मार्फत आदरणीय मॅडम सुरेखा स्वामीजी मॅडम तहसीलदार धर्माबाद यांचं स्वागत. युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे अध्यक्ष माननीय बाबूरावजी डोंगावकर साहेबांना विनंती करतो की आदरणीय मॅडम साहेबांचं स्वागत करावं. बोला. या ठिकाणी आत्ताच मॅडमचं आगमन झालं. माननीय तहसीलदार सौ सुरेखाताई स्वामी मॅडम यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे करती जे कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसाचा, त्या कार्यक्रमामध्ये मॅडम आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांचे सहकारी माननीय नायब तहसीलदार साहेबसुद्धा आलेले आहेत. गावंडे साहेब कुठे गेले काय? आणि या ठिकाणी मॅडम सुरुवात झालेलं होतं, भाषण चालू होतं, थोडक्यात माहिती देणं. त्याच्यामध्ये मी नारळाचं तुम्हाला बोलत होतो की जे नारळाचं जे उत्पन्न आहे एका एकरमध्ये कमीत कमी आपल्याला 4 लाखाचं उत्पन्न नुसत्या नारळापासून होते. धुऱ्याच्या कडनं बांधानं जर लावलं तर. आता प्रत्येकाच्या घरी शेत आहे. तुम्ही जा, डोळे मिटा, डोळे बंद करा, शेताकडं जा शेताकडं गेले, करा आठवण काय काय शेताच्या धुऱ्याच्या कडेला आहे आपल्या. कधी बाबा लेकरू आज्या बाबा काका कधीच बसून शेताचा आपण कधी हिशोब केलो नाही. काय पिकते काय माहीत नाही. हां, मिरगाच्या टायमाला म्हणजे मेच्या लास्ट एंडमध्ये घराघरी लग्न जरी असेल, आपल्या घरी कोणतं चांगलं जरी कार्यक्रम असेल किंवा कोणतं वाईट प्रसंग जरी असेल, पाऊस पडणार आहे म्हणलं की आपण बी बियाणं आणून घरी ठेवतो. कोणातरी खताच्या दुकानावर बी बियाणं आणून ठेवतो.
खिशात पैसे असो की नसो उसण्यानं वगैरे घेतो, व्याजानं घेतो आणि आणून ठेवतो. पाऊस पडला की पेरतो. इथं बसलेल्या सर्वांनी सांगा, पाऊस पडला की पेरलं की उगवायची गॅरंटी आहे का हो? पेरलं तर उगवायची गॅरंटी आहे का? नाही. उगवलं तर मोठं व्हायची गॅरंटी आहे? मोठं झालं तर घरात किती क्विंटल यायची गॅरंटी आहे? घरात क्विंटलनं नाही, गाड्या लावून जरी आलं आणि भाव लागायची मग गॅरंटी आहे? कसलीची गॅरंटी नसताना पेराला. बरोबर. दारू पिऊन पेरलं होतं, आलं नाही, गेलं नाही, असं बी नाही ना. होश हवासमध्ये पेरालो आपण. बरोबर आहे की नाही? माल पिऊन पेरला होता हो, आलं नाही, गेलं नाही, असं तरी माणूस म्हणते ना. होश हवासमध्ये पेरालो तरी गॅरंटीची शेती कर, बगर गॅरंटीची शेती करालो. आमची विनंती काय, शासन काय म्हणते, पर्यावरण वाढवा. पर्यावरणाशिवाय आपण गत्यंतर नाही. बघा, तुम्हाला झाडं जर लावले तर गॅरंटीचे झाडं, डबल ऑक्सिजन देणारे झाडं लावा. महोगुनी लावा. महोगुनी माहीत आहे तुम्हाला? कोणाला माहीत आहे महोगुनी? माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडचे रामोड साहेब आपल्या इथं बाजूला जारेकोट गावामध्ये लागवड केलेलं आहे महोगुनी. इस्टेट उंच जाते ते 200 फूट. आफ्रिकेचं झाड आहे ते महोगुनी. हे विमानामध्ये, हेलिकॉप्टरमध्ये, जेवढे विश्वामध्ये मंत्रालय आहेत, जेवढे विश्वामध्ये जहाजं बनतात, त्या मंत्रालयाला, जहाजाला फर्निचर म्हणून महोगुनीचा उपयोग होतो. गुगल सर्च करून बघा. आपलं कसं आहे, गुगल सर्च करत नाही, ऑनलाईन झाले सर्व. पहिलं काय होतं, कोणी येत होते आमच्यासारखे येत होते, काय बी सांगलं की उगा मान हालत गेलतो आपण. कोणी येऊन टिकली मारून जाईल. लहानपणी खेळ खेळत होतो बघा आपण. खेळले की नाही तुम्ही? तुम्ही खेळले? आम्ही तर खेळलो. आता काय कुठाला खेळ राहिलाय, त्यासला कार्यक्रम झालाय. म्हणून महोगुनी हे विमानामध्ये, हेलिकॉप्टरमध्ये त्याचा पुलावूड जाते, घनफुटानं लाकूड ऐकते, डबल ऑक्सिजन देते. कार्बन क्रेडिटचं झाड आहे. औषधी वनस्पती आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं शिवाजीनगर सेक्टर नंबर 5 मध्ये त्याचं ऑफिस आहे. त्याला पण अनुदान आहे. त्याला पण दरवर्षी 60,000 रुपये भेटतात. 4थ्या वर्षी तुम्ही झाड लावले, 4थ्या वर्षापासून दरवर्षी 60,000 रुपये शेताचा किराया. हे माहीत नाही आपल्याला. योजना भरपूर आहेत, आपल्यालाच माहीत नाहीत. आता तळ्याची गाळ, योजना भरपूर आहेत, माहीत नाही. तळ्याची गाळ काढली, त्या गाळीतून वाहतूक करून घेतली, शेतामध्ये टाकली, त्याच्याबद्दल 35,000 रुपये आपल्याला शासन देते, माहीत नाही. शासनाचं अनुदान, शिंदी शेतीला अनुदान आहे, कडुलिंबाला अनुदान आहे, शेवग्याला अनुदान आहे, कढीपत्त्याला अनुदान आहे, बिबा शेतीला अनुदान आहे. बिबा माहीत आहे ना, गोडंबी, त्यालाही अनुदान आहे. शेवग्याला अनुदान आहे, चारोळीला अनुदान आहे, कडुलिंबाला अनुदान आहे, बाबळीला अनुदान आहे. बाबळीला, येड्या बाबळीला नाही, शाण्या बाबळीला आहे. महुवाला सुद्धा अनुदान आहे. आता भालेराव साहेब सांगले, महुवा माहीत आहेत ना? महुवाचं काय बनते हो? महुवाचं काय बनते? दारू बनते. चांगला सगळ्याला माहीत आहे. महुवाला सुद्धा अनुदान आहे. पहिलं महुवाचे झाडं मोठे मोठे होते आमच्या लहानपणी. आता एक महुवा आपल्याला औषधाला सुद्धा भेटणार झाले. महुवा कुठं आहेत आता? या झाडाला अनुदान शासनाचं आहे. GR समोर आहे, बघू शकता आपण. ही शेती करा. उगभावा केलाय, आज्या केलाय, पनांजा केलाय, शेजारी केलाय, आम्ही बी करालो, तुम्ही बी कराले. काय तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, दुसरा कार्यक्रमच आपल्याकडे नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, शाश्वत शेतीकडे वळा. बघा, या बाटलीची किंमत ठरली, या माईकची किंमत ठरली, या घडीची किंमत ठरली, पेनची किंमत ठरली, त्या गाडीची किंमत ठरली. प्रत्येक वस्तू बाहेर पडली म्हणजे कंपनी तयार झाली की त्याची किंमत ठरली. आपण पिकवलेल्या मालाची किंमत ठरली सरपंच साहेब? नाही ठरली. मग शाश्वत शेती कोण करावं? अधिकारी तुम्हाला समजून सांगतील, असे करती कार्यक्रम घेतील, काही योजना देतील, पण करणं कोणाला आहे? आपल्याला. पहिलं काय होते? पहिलं 3 नमुन्याचे शेतकरी होते, आता पण आहेत 3 नमुन्याचे. कसे होते? राबणारा शेतकरी. खमीस काढला, मोबाईल नेऊन धुऱ्यावर ठेवला, झाडाखाली ठेवला, दिवसभर काम करते, किती बी मोबाईल होते त्याच्याकडे बघत नाही. ते झाला राबणारा शेतकरी. दुसऱ्या नंबरचा शेतकरी सांगू, धुऱ्यावरचा शेतकरी. धुऱ्यावर जायचा, असं हुबा टाकून बघायचा आणि मागं फिरायचा, त्याला धुऱ्यावरचा शेतकरी म्हणतो. तिसऱ्या नंबरचा शेतकरी कागदावरचा शेतकरी. फक्त कागद काळे करायचा आणि
अनुदान लाटायचं. असला शेतकऱ्याचे दिवस बंद झाले. खरं इमानदारीनं ज्यांना करायचं आहे त्यांना या शासन तुमच्या पाठीशी आहे. एका एकरला 2-2 लाख अनुदान आहे, 3-3 लाख अनुदान आहे. रोपाला पैसे लागतात किती? 30 ते 40 हजार रुपये, 10-20 हजार रुपये, 15,000 रुपयामध्ये तुमचं लागवड फिगोड सगळी होते. 3 वर्ष पैसे आहेत. पहिलं कसं होतं? एकदाच दिलं. आई नर्सरीवाले नायगाव, ते कोणतं गाव? गडग्याचा नर्सरीचा जे कार्यकर्ता होता, मी सांगतो म्हणजे त्याची परिस्थिती फार वाईट होती. एक खिडकीच्या नावाखाली 2005 ते 2014 पर्यंत. आता जाऊन नर्सरी बघा साहेब, ते साहेबाला माहीत आहे. साहेब मला वाटते तू आमच्या गावलाही होते वाटाले तुम्ही, तिकडं बिलोलीकडं नव्हत्यात काय? हां, लोहगावला, बरोबर आहे. मग बरेच बार बघितलं आहे मी. त्या नर्सरीची हालत बघा जाऊन. करोडोपती नर्सरीवाले झाले आणि लोक 65,000 रुपये हेक्टरी होतं. साहेबाला काय द्यायचं? त्या नर्सरीवाल्यापती त्यानं परमिट लिहून दिला, माल दिलो म्हणजे झाडं मी दिले म्हणून लिहून दिलं की संपला विषय. मग झाडं नेले, बुक झालं, सगळं झालं, अनुदान बी गेलं, पण झाडं जिवंत नाहीत. साहेब आलं तेव्हा ढाळे दिसले हिरवे. असला कार्यक्रम झाल्यामुळं सगळं फेल झालं. पर्यावरणाचा ऱ्हास झाला, उष्णता भरपूर वाढली, अवेळी पाऊस कवाचा कवाई पडाला आहे, ढगफुटीचा कार्यक्रम व्हायला. हे कोणाला भोगावं लागलं? माणसाला. मग माणसानं जर आपल्याला जर ग्लोबल वॉर्मिंग हे जर आपल्याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगला जर आपल्याला जर चेतावणी द्यायचं असेल तर आपल्याला झाडं लावणे गरजेचं आहे. झाडं लावल्याशिवाय कार्यक्रम नाही. मग असे झाडं लावा की त्या झाडापासून आपला फायदा झाला पाहिजे. आता चंदनाला सुद्धा शासनाचं परवानगी आहे, लावायची पहिलं परवानगी नव्हती, आता परवानगी आहे, पण लावू शकतो. अनेक गावाला शेतकरी लावले, अनुदानसुद्धा आम्ही त्यांना मंजूर करून द्यासाठी पूर्णपणे सहकार्य केलं. जवळपास 1000 शेतकऱ्याला नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मदत केलेली आहे. दरवर्षी त्यांना ट्रेनिंग देतो, 5 दिवसाची ट्रेनिंग देतो, राहण्या खाण्याची व्यवस्था करतो. पहिला कार्यक्रम तिथं जे दाखवलं आहे बघा बोर्डावर, शेतामध्ये नत्र कोणते कमी आहेत दाखव रे ते बघा. हे बघा, आपल्या पिकातील अन्नद्रव्ये कशाचा अभाव आहे, करपा काय होते, ते जमिनीमध्ये काय कमी आहे, नत्र कोणतं कमी आहे, पोटॅश किती, मॅग्नेश किती, जप किती, काहीच माहीत नाही आपल्याला. यांनी 5 पोते टाकले की म्हणजे यांनी 6 पोते टाकणार. म्हणजे ह्या पाटलानं जर 20 पोते टाकले की त्यानं 25 पोते टाकणार. शेती बंजर करून घेतलं हातानं आपण, केमिकल टाकून म्हणजे शेतामध्ये गांडूळ नावाचा प्रकार संपून टाकलो आपण हातानं. म्हणून तुम्ही जर योग्यरीती जर शेती केली तर तुम्ही जर आत्ता जर आमच्याशी जुडले ना, नाव नोंदणी केली ना, सभासद झाले ना, तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यामध्ये 11 तारखेला आदिलाबादला 5 दिवसाचा कार्यक्रम आहे आमच्याकडून मोफत. 5 दिवस राहणं खाणं मोफत. त्याच्यानंतर कधी नागपूरला, कधी हैदराबादला, कधी म्हणजे गुजरातला, कधी बेंगळूरला 5-5 दिवसाची ट्रेनिंग राहते. शेतीजोड उद्योग व्यवसाय कसा केला पाहिजे, धूप अगरबत्ती कशी तयार करायची शेणापासून, गौमूत्र कसं तयार करायचं, गांडूळ खत कसं निर्मिती करायचं, याच्यावर आमची ट्रेनिंग मोफत असते NGO मार्फत. यासाठी शाश्वत शेतीकडे वळायला पाहिजे, गॅरंटीच्या शेतीकडे वळायला पाहिजे. आपण जी शेती कराली ही गाढव मेहनत करणारी शेती आहे. म्हणून याला आता गव्हर्नमेंटचे भरपूर योजना आहेत, शासन मान्य भरपूर योजना आहेत. जलतारा योजना, आता तळ्यातली गाळ काढणं चालू आहे बऱ्याच गावातली. तुमच्याही गावचा आम्हाला ठराव द्या, 5 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये तुमच्या इथं आम्ही GCP देऊ. आणि तुम्ही शेतामध्ये तुम्ही गाळ टाकून घ्या, शेतामध्ये तुमच्या गाळ टाकून घ्या. मॅडमच्या हातानंच उद्घाटन करू, सरच्या हातानं उद्घाटन करू. तुम्ही आम्हाला लवकरात लवकर ठराव द्या. आम्ही कुठून करणार आहोत, आमची काय आम्ही एवढे मोठेला आहे, आम्ही CSRच्या माध्यमातून आम्ही ती मदत करत असतो सर. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य तुम्ही स्वतः सेल्फ सर्व्हिस तयार झाले पाहिजे. कोणीतरी येईल, कोणीतरी करल, माझं जिंदगी रातातून बदलून टाकल, हे डोक्यातून काढा. पहिल्यांदा तुम्ही एक पाऊल टाका. आत्मनिर्भर भारतमध्ये तुम्ही एक पाऊल टाका तर 10 पाऊल शासन टाकणार आहे. तुम्ही एक बी पाऊल टाकत नाही तर मग ही योजना सक्सेस होत नाही. तुम्हाला फुकट म्हणलं की हे अंगणवाडीच्या खिचडीवनी कार्यक्रम होते. आता अंगणवाडीची खिचडी आता इथं अंगणवाडीच्या ताया बसलेत बरेच. आता मॅडमला बी माहीत आहे, त्यातला बी एका गावचे आहेत, सर बी एका गावचे आहेत, मी बी एका गावचा आहे. माझ्याही गावात अंगणवाडी आहे, सरच्याही गावात आहे, हां सगळ्याच्या गावात अंगणवाडी आहे. छोट्या लेकराची, गरोदर मातेची खिचडी वाटप होते, 100% वाटप होते. रजिस्टर बघा जाऊन. दे नाही गेलं तर भांडून घेते.
पण खिचडी घेते. पण किती टक्के लोक आवडीनं खातात हो सरपंच साहेब? 10 ते 15% लोक आवडीनं खातात. काही लोक गाईला टाक, काही लोक कुत्र्याला टाक, वाटोळं करतात माणसं. फुकट म्हणलं त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणून आधुनिक पद्धतीनं शेती करत असताना तुमचा लोकसहभाग असणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत खऱ्या अर्थानं या भागामध्ये पर्यावरणाचा, आता बघा प्रत्येकाला ऑक्सिजन लागते. करोनाच्या काळात माणसं मेलेले आहेत. म्हणजे कशामुळं? ऑक्सिजन न मिळाल्यामुळं. ऑक्सिजन कुठून तयार होते? झाडापासून. म्हणून तुमच्या गावामध्ये साहेबांनी गाव दत्तक घेतलेलं आहे. माननीय तोटावेड साहेबांनी आपल्या गावाला दत्तक घेतलं. म्हणजे तुमच्या गावात जे 2-3 वर्षाचा जे कार्यकाळ त्यांनी ते तुमच्या गावाला दत्तक घेतले, त्या गावाचं नंदनवन कसं करून घेता येईल हे गावकऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आता तुम्ही जर सहकार्य नाही केलं, तुम्ही लोकसहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे, तर तुम्ही काही 5%, 2%, 10% जे काही हिस्सा म्हणजे लोकसहभागाचा आहे, तुम्ही ऐकून घ्यायची तर मनस्थिती असली पाहिजे. आता ऐकून बी घेत नसाल तर मग अवघड कार्यक्रम होते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, शेती हा उद्योग आहे. तुम्हाला जलतारा नावाची एक योजना आहे. आता अनेक व्हिडिओ वगैरे तुम्हाला गुगलवर भेटालेत, बघा तुम्ही. जिथं उतार आहे त्या उताराच्या साईडला खड्डे करा आणि त्याच्यामध्ये गोटे टाका, त्याच्यात थोडं मुरुम टाका, बघा पाण्याची पातळी ते तयार पाहिजे. शेतकरी 10 शेतकरी तयार व्हा, आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं तुमचे खड्डे करून देऊ. गोटे कुठले बी टाका तुम्ही, आणू JCB आम्ही देऊ, पण तुमची तयारी पाहिजे. पाणी पडलेले पाणी आपल्या जमिनीत मुरलं पाहिजे. मुरलं तरच ते पाणी आपल्या भूपातळी वाटेल ना. पडलेले पाणी सगळं वाहून चाललंय आपल्या बाहेरगावला, मग ते बाहेरगावून चाललं समुद्राला. या पाण्याचं महत्त्व आपल्याला वाटणं झालं. ठीक आहे, आज आपल्याला कळणं झालं ती गोष्ट. आपल्या लेकरा बाळाला प्रत्येकाला ही नंतर म्हणजे अडचण होणार आहे. तुम्ही एवढे लोक इथं बसलेत, मॅडम सहित, सर सहित, माझ्या सहित, प्रत्येकाच्या घरामध्ये 8 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, कोणाच्या इथं 1 वर्षाचं राशन घरामध्ये भरलेले आहे. लईत लई गरीब असेल तर 1 दिवसाचं तरी राशन आहे. जेवणाचं म्हणतोय राशन आहे ना, मग ऑक्सिजनचं राशन केव्हा देणार आहोत तुम्ही छोट्या छोट्या लेकराला? झाडं लावल्याशिवाय ऑक्सिजन तर तयार होतच नाही. चला बाबा, आपल्या घरी जर पीठ नसेल भाकरी करायला तर शेजाऱ्यापासून उसणं आणतो चिटोभर, बरोबर? ऑक्सिजन कसं आणणार आहो माय? आणता उसणं? आणता येईल उसणं? भेटेल दुकानात? विचार करा. आपल्या लेकराला, छोट्या छोट्या बालकाला जर जीवन ठेवायचं असेल भविष्यामध्ये, तर आता झाडं लावणं पर्याय आहे. आणि झाडं असे लावा की ते पैसे देणारी झाडं लावा. गैरी झाडं लावून फायदा नाही बैश्रमाची, कळालं? झाडे असे लावा की त्या झाडापासून 4 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. जांभळं लावा, आंबे लावा, नारळ लावा. आमचे इथं कुरे साहेब आले डोणगावचे, सातेगावला होते ते इंजिनियर म्हणून. सातेगावमध्ये कमीत कमी 25 शेतकऱ्यांनी महुगुनी लावलेला आहे. आहेत साहेब इथं बसलेले. 25 लोकांनी महुगुनी लावली. बघा पर्यावरण. काल परवा दिवशी त्या गावाला जाऊन आलो. आता आमचे इंजिनियर गाडे साहेब आहेत तिथं सातेगाव, नायगाव तालुक्यामध्ये. अनेक लोक बदललेत, आता पर्यावरणपूरक शेती करालेत. माणूस मजुरीला भेटणं झालाय, आता भेटालाय. पहिलं पाटलाच्या घरी कोणाच्या इथं नोकरी करायची म्हणलं तर काही लोक वशिला लावत होते. बघा त्या पाटलाच्या घरी मी नोकर राहतो न करत, मधल्या माणसाला मध्यस्थी करत होता. मला त्या पाटलाच्या घरी नोकर राहायचं आहे, थोडं म्हणजे जोड लावून दे की, असं म्हणत होते. पण आता पाटील म्हणाला आहे त्यानं राहते काय बघा, तरी कोणी काम करायला तयार नाही. इमानीद्वारे सांगालो, मी खोटं काहीच बोलणार झालो. दिवस फार वेगळे झालेले आहेत, विषय फार अवघड आहे. आता आमच्या गावामधून मॅडम गाड्या बाहेर जातात, बाया भरून. नायगाव तालुक्यातून बाया आंध्रामध्ये जातात कामाला, पगार जास्त, आणि जाताना येताना गाडी, येताना भजे, खिचड्या, हां बांधावरच जिलपी. मग लोक चालले तिकडे निघून. आपण स्वतः मेहनत करालो, बेजार व्हायलो. याला पाणी फार कमी लागते, याला मेहनत फार कमी लागते आणि उत्पन्न जास्त. तुम्ही लावा आंबे, लावा नारळ, लावा सीताफळ. आता चंदन लावल्यावर तर बिस्किट सोनं होय, पण चंदन म्हणलं की डोक्याच्या वरून जाते माणसाच्या. पुष्पा पिक्चर बघा, 72,000 रुपये किलो आहे चंदन
गुगल सर्च करून बघा. 26,000 रुपये किलो गाभा आहे पांढऱ्या चंदनाचा. 1.5 लाख रुपयाला लिटर तेल आहे चंदनाचं. 6 बार मी IWSला ट्रेनिंग केली. 6 वर्ष झालं वृक्ष लागवडीमध्ये काम करतोय आम्ही. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की आधुनिक शेती करा. आधुनिक शेती केली तर तुमचं मिश्र पीक पद्धत घ्या, तरच आपलं अर्थकारण मजबूत होणार आहे. हे शिवाजी महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे. आपल्या या महाराष्ट्राचं म्हणजे हे कुलदैवत आहे. तुम्ही यांच्यासमोर यांच्या राज्यकाळामध्ये एक तरी शेतकऱ्याने आत्महत्या केली का हो? अहिल्यादेवीच्या काळात केली का हो? बसवेश्वराच्या काळात केली का हो? आता का होते? धोरणं थोडं आपले अवघड चाललेत. म्हणून तुम्हाला शेती हा उद्योग कसा केला पाहिजे हे आम्ही समजून सांगत असताना तुम्हाला एक मनातून अशी इच्छा निर्माण होते की बाबा हो तुम्ही बदला. तुम्ही जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपलं काय खरं नाही. शासन अनुदान दिलेलं आहे, देणार आहे, खरं केल्यावर कोणालाही देते, पण लोकांची खरं करायची भूमिका नाही. तणावर माती लोटून पुढे जायची सवय लागली, म्हणून शेतकरी अडचणीत आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपल्या या गावाचं जर नंदनवन करायचं असेल, महाराष्ट्राच्या नकाशावर जर आपल्याला समराळा गावाला जर दाखवायचं असेल, माननीय तहसीलदार मॅडम, माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने जे कार्यक्रम होत आहे यांच्या माध्यमातून जर याच्या कार्यकाळामध्ये जर समराळा गावाचं जर भविष्य, जसं की पेरे पाटलाचं गाव झालं, तुम्ही जे स्मशानभूमी आहे इथं झाडं लावा, आंब्याचे लावा, जांबाचे लावा, सीताफळाचे लावा, जांभळाचे लावा, जिथं जिथं जागा शिल्लक आहे रोडाच्या कडेनं दुतर्फी लावा. मग बघा गाव कसं होणार आहे, नंदनवन होणार आहे. सरपंच साहेबाला थोडं विनंती आहे की, आणि माजी सरपंच तुमच्या पाठीशी आहेत. आता अनेक गावचे माजी सरपंच पाठीशी राहिनात, हिमानीद्वारे स्तुती म्हणून नाही. अनेक गावामध्ये फार अवघड परिस्थिती आहे, म्हणून आपले गावं फार अवघड परिस्थितीत चाललेत. तुम्हाला जर गावाचं जर आपल्याला नंदनवनाचे अधिकारी वर्ग आपल्या म्हणजे गावाला दत्तक घेतले त्याचा अर्थ काय? आपल्या गावाचं सुजलाम सुफलाम जर करायचं असेल, फळबाग लावा, वृक्ष पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी मोहीम आहे ही हाती घ्या. आमच्यासारखे NGO भरपूर आहेत, आम्ही अजून अनेक लोक आपल्या मागं लागतील. फक्त तुमच्या मनात थुनगाट बांधा. गावामध्ये कमीत कमी मला 1,500 लोकसंख्या आहे असं कळालं, पण आपल्याजवळ किती लोक आहेत? लईत लई 70-80 लोक. त्याच्यातले मला वाटते 10 ते 15% लोक बाहेरचे आहेत. आणि गावातले किती आहेत? पहिलंच सांगितलं. किती लोक आले हो? काय खेळ होय बघूच चला. असे काय म्हणून आले? काही लोक साहेबाचा आदेशामुळे आले, काही लोक तहसीलदार मॅडमच्या आदेशामुळे आले, बरोबर आहे. पण मनातून जाऊ द्या, झाला विषय झाला. दया माझा मंड्याचं सांगण्याचा विचार मला बोलू द्या. म्हणजे सांगण्याचा विचार देहांत झाला, त्यांच्या आत्म्याला शांती लावो, त्याचा विषय नाही. पण तर मनातून काही लोक जर आले असते अजून, तर आपलं गाव म्हणजे सरांनासुद्धा भरून येते, आम्हालासुद्धा मन भरून येते. आम्हाला काय लागते? माणसं लागतात फक्त ऐकण्यासाठी, आणि माणसं ऐकून जर त्याचं युटिलायझेशन केलं तर अजून इतकं चांगलं होते. म्हणजे गावाचा विकास बघा, खऱ्या अर्थानं माणूस की नावाची चीज आहे की नाही? तुम्ही असेल, मी असेल, साहेब असतील, कोणी असेल, मोठा अधिकारी असेल, कोणता करोडोपती असेल, कोणी विमानानं फिरत असेल रोज, त्याला कागद तरी खात नाही, पैसे तरी खात नाही, भाकरच खावं लागते. म्हणजे अन्नच खावं लागेल ना. किती जरी मोठा झाला तर त्या अन्न हे फक्त जमिनीतून तयार होते, काळी माय आपली देते. त्यासाठी आपल्याला शेतीला मॉडिफिकेशन करा. अनेक कंपन्या मॉडिफिकेशन झाले बघा, आपलं गावाचे गावं मॉडिफिकेशन झाले, म्हणजे गावाचा बदल झाला. पहिलं खापराचे घरं, छपराचे घरं होते, पहिलं होते की नाही? खापराचे छपराचे घरं होते. आपल्या राहणीमानात बदल झाला, खाणीमानात बदल झाला. पहिलं 70-80च्या काळामध्ये सणासुदीला भात नावाचा प्रकार भेटत होता. भात म्हणतोय, भात, चावल, तांदूळ, साळी कुटून करत होते. खिचडा होता. कोणाच्या घरी मोठं लग्न आहे म्हणलं, कोणाच्या गावात भंडारा आहे म्हणलं, तिथं भात भेटते म्हणून लोक 15-15 दिवस वाट बघायची. हे सत्य परिस्थिती सांगतोय मी. पण आता घराच्या भोवताल फिरायला तर कोणी खायला तयार नाही. म्हणजे खाणीमानात बदल झाला, मला हेच सांगायचं आहे. राहणीमानात बदल झाला. खापराचे घरं गेले, छपराचे घरं गेले, सिमेंटचे घरं आले. आपला बदल झाला. शेतीत बदल केलाय आपण? केलाय का शेतीत बदल? नाही केलाय. एक बदल, ट्रॅक्टर मारालो, उलटी मारालो, पलटी मारालो, कलटी मारालो,
रोटावटर मारवलो तरी जमीन फुटायला तयार नाही. पहिलं आपला आज्या लाकडाच्या सायानं, लाकडी नांगरानं, बैलानं नांगरत होता तर ठळक ठळक जमीन फुटत होती. फुटाली आता? फुटायला तयार नाही. घट्ट बनवून टाकलो आपण दगडासारखी, केमिकल टाकून बंजर करून घेतलो आपल्या हातानं जमीन. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, काळी माय वाचवा, शेतात सेंद्रिय खत पचवा, हे अभियान पूर्ण भारतभर चालू आहे. शेतीला वाचवा तरच आपण वाचणार आहोत. या पर्यावरणाला वाचवा तरच आपण वाचणार आहोत, अन्यथा आपला अंत आहे. आत्ताच सरांनी सांगितले बर्फ वितळणार आहे. अनेक गोष्टी उष्णता वाढल्यावर काय 46-45 डिग्री. परवाच्या दिवशी पेपर आम्ही म्हणजे मला कोणतं गाव, राऊतखेड, कंधार तालुक्यामध्ये राऊतखेडला आमची बैठक होती. तिथं सकाळीच सांगितलं होतं आज सुसांड वारा सुटणार आहे. बघितलं होतं त्या याला टीव्हीला. संध्याकाळी वारं जर सुटलं, अनेक झाडं मोडून पडले इकडं कंधार तालुक्याच्या अलीकड, बारूळ फिरूळ या साईडला. अशामध्ये अनेक विजा वगैरे पडून माणसं अनेक दगावतात. हे का व्हायलंय? याचं कारण एकच आहे, ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे भूगर्भातली गरमी वाढली, ऋतुमानाचा बदल झाला, कालचक्राचा बिघाड झाला, म्हणून कवाचा कवाई पाऊस पडालाय. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा, असलं उलटं सुलटं सुरू झालंय. साधं गणित सांगू का तुम्हाला? थोडं उदाहरण, एक लय बोलालो मी, मॅडमला वगैरे जायचं आहे. साधं एकच उदाहरण सांगतो. समजा आपण लग्नाला गेलो पाहुण्याच्या गावला. पाहुण्याच्या गावलाच्या गेल्याच्या नंतर लई दिवसाला गेले की काय करतात पाहुणे? या 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 राम 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 राम, या हात पाय देवा, चहा पिया. इथं चहा पिलं, दुसरा भाऊजी बनते, भाऊजी कवा आले? या 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 आले. त्यांनी चहा पोहे. त्याच्यानंतर बाजूचे, अहो या 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 यांनी बी चहा. त्याच्यानंतर बाहेर निघाले, हॉटेलमध्ये दिसले, या 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 काहीतरी खा. अहो नाही हो मी खालो. नाही नाही खा, खिचडी द्या, भजे खा. खिचडी भजे बी खाले. परत लग्नात गेले, रट्टावून बुंदी खाले. पोटाचं काय होते? पोटाचं काय होते? वाटोळं. तसं वाटोळं या जमिनीचं भूगर्भाचं व्हायल्यामुळं पाऊस कवाचा कवा पडालाय. कळालं तुम्हाला? झाडं जास्त तुटले, विकासाच्या नावाखाली रोडा झाल्या, कारखाने झाले, मोठे मोठे शेतं धुरे कमी झाले. झाडं तुटल्यामुळं पाऊस कवाचा कवा पडालाय. त्यासाठी झाडं आपल्याला लावणे गरजेचं आहे. तुमच्या शेतानं लावा झाडं, आंब्याचे लावा, नारळ लावा, चिकू लावा, मोसंबी लावा, कोणतेही झाडं लावा, पैसे देणारे लावा. शेवगा लावा, 1 मीटर लांब होणारी शेंग आहे. एका झाडापासून कमीत कमी 20 किलो शेंग निघते लास्टपर्यंत, कमीत कमी 1 क्विंटल निघते. पण मी 20 किलो सांगालो, 30 रुपये किलोनं जाऊ द्या. 1 एकरमध्ये 1200 शेंगा लागतात. आमचे येळेगावचे शेतकरी इथं बसलेत, त्यांनी लिहून दिलेत शेवगा लावण्यासाठी. शेवग्याला बी अनुदान आहे. दर हप्त्याला आपल्या बाजारी 10,000ची जरी शेंग झाली तर काय वाईट आहे? शेंगाचं झालं की लगेच जांबाचं घ्या, सीताफळाचं घ्या, शेवग्याचं घ्या, कढीपत्त्याचं घ्या, सगळ्याचं उत्पन्न आहे की हो. हे करू वाटणं झालं आपल्याला मिश्र केलं तर आपलं अर्थकारण मजबूत होते. हे तुम्हाला सांगण्यासाठी सांगत आहो. चंदन तर चंदन म्हणल्यावर तर काही हरकतच नाही. 1 एकर चंदनाला पूर्ण 12 फुटी जाळी करायची आहे. आमच्या वतीनं इथं गोळेगावला लागवड झाली. गोळेगाव लई दूर नाही, इथं माणिकराव भोकरे बघा जाऊन. CCTV कॅमेरे वगैरे बसवता येतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे 12 फुटी जाळी लावता येते. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 12 फुटी जाळी लावता येते. प्रत्येक झाडामध्ये मायक्रोचिप बसवता येते. झाडावर पाखरू जरी बसलं तर तुम्ही दिल्लीला राहा, मुंबईला राहा, घरी राहा, तुम्हाला त्या झाडाचं लोकेशन ट्रॅक होते. कुठेही राहा, तुमच्या मोठ्या मोबाईलला अलर्ट करून देतो आम्ही. हे भुरटे सोडा, हे भुरटे चोर निळगव्हांचे, बरबड्याचे, VIP जरी चोर आला चंदनाचं झाड चोरायला, एकदा लोकेशन ट्रॅक झालं, एकदा जर त्याला कारवाई झाली, जेलमध्ये जर गेला, मेल तवाच बोंद्यात घालायला बाहेर काढावं लागेल. आता आपण बोंद्याजवळ छुपा टाकून आहोत. बंदुकीचं लायसन मिळते शासन मान्य चंदन शेतीला. 12 वर्षाच्या नंतर तुम्ही मुखेड तालुक्यामध्ये आंदेगाव नावाची गाव वाडी आहे, तिथं 6 एकर चंदन लागवड केलेलं आहे. पूर्ण तारजाळी, CCTV कॅमेरे सर्व बसवले. जाऊन बघून या. बघलं पाहिजे. आपल्याला कारखाना लावायचा असेल तर आपण चौकशी करतो. एखादी घर बांधायचं म्हणलं तर त्याची प्लॅनिंग करतो. देवघर कुठं काढायचं, बेडरूम कुठं काढायचं, किचन कुठं काढायचं. मग शेताचं कवा करणारा नियोजन? तसं नियोजन करा,
तर शेती आपल्याला परवडणार आहे. शेतीचं नियोजन करत नाही आणि लागवड आपली व्यवस्थित करत नाही, आलं तर आलं, तेल लावत गेलं, असला कार्यक्रम करून बेजार आहो आपण. म्हणून तुम्ही आधुनिक शेती करा एवढं बोलतो. साहेबाला जायचं आहे, त्याच्यामुळं भरपूर बोललेलं आहे. आणि कसं आहे, बोलल्याशिवाय बी जमत नाही हो. हे किती दिवसाचं दुखणं आहे आपलं. उगं होटावर मिशीवर आपण तांदळाचा दाला ठेवून असं भाताची शीट ठेवून पुढं निघायचं. जेवलंय काय, हा भात वरण पुरी आहे हो खा, असलं जमना. आग भरपूर आहे, शेत पिकत नाही, कडबा नाही, पोरग व्यवस्थित नाही, अनेक प्रकारची आग. मी तर म्हणालो कृषी सप्ताह झाला पाहिजे. जसं शेतामध्ये आपल्या गावामध्ये सप्ते होतात ना, तसा सप्ताह झाला तर शेतकरी सुधारला तर सुधारला. आमचं मत आहे ते. उगाच 2 घंट्याचा 3 घंट्याचा विषयच नाही सर, हे फार मोठा विषय आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, शेतकरी राजाला तुम्ही बदला. पहिल्यांदा तुम्ही बदला, म्हणजे डोके बदलू नका, म्हणजे वरी हे कपडे बदलू नका, डोक्यातला विचार बदला. 1 GB 4 GB 32 GB 64 GB जशी वापरतो ना, तसं बदला, आधुनिक शेती करा. हेच सांगण्यासाठी आलोत. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, आयुष मंत्रालय, भारत सरकारचं जे उपक्रम आहे, हे उपक्रम अनेक गावामधल्या शेतकऱ्याला जागं करण्याचं काम आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांचा जे करती कार्यक्रम आहे 100 दिवसाचा, गावागावातल्या शेतकऱ्याला जागं करण्याचं काम सर्व अधिकारी कर्मचारी जे नेतेगण मंडळी हाती घेतलेले आहेत, त्याला तुमचा प्रतिसाद राहिला पाहिजे, तरच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. आणि पुन्हा एकदा समराळच्या सर्व गाववासियांना मी विनंती करतो की आपण तुमच्या मनातून हे गाव सुफलाम सुफलाम जर करायचं असेल तर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली, मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही गावाला श्रमदानाचा म्हणजे वसा घ्या आणि अनेक कामं कसे करायचे साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याजवळ बसून आराखडा तयार करा, करती आखणा तयार करा. आणि कशा पद्धतीनं गावाला आपल्याला पाणीदार गाव कसं बनता येईल, हिरवगार आपलं वृक्षवल्ली हमा सोयरे वनचरी, अशा पद्धतीचं आपण झाडं लावा, झाडे जगवायचं जे वसा आहे हे कशा पद्धतीनं आपल्याला घेता येईल याबद्दल विचार करा. आणि विशेषतः सर्वांना मी ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. विशेषतः साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्ही पत्र दिलं, साहेबांना आम्हाला होकार दिला. नायगावला पण कार्यक्रम गेल्या आठवड्यात झालेला आहे आमचा. त्याच पद्धतीने साहेबांनी आणि मॅडमनं आम्हाला कसल्याच पद्धतीचं मला वेळ विलंब न लावता या राष्ट्रीय कार्यक्रमाला साहेबांनी आणि मॅडमनं योगदान दिले. त्याबद्दल त्यांचं युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती. मोबाईल नंबर 982354 5891 किंवा 8007 209791.